मराठमोळ्या दागिन्यांचा इतिहास अगाध आहे. त्यात अनेक माणिक मोती दडलेले आहेत. त्याची गुंफण करूनच असंख्य दागिने आपल्या पूर्वजांनी घडविलेले आहेत. तर याच्यातूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 5 असे दागिने. त्याच्यातला पहिला दागिना आपला आहे ती म्हणजे नथ. नथ हा आपल्या महाराष्ट्राची सिग्नेचर दागिना आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. नखरा नाही तर रुबाब आहे तो दागिना. पेशवाई संस्कृतीने अजरामर केलेला हा महाराष्ट्रीयन दागिना अगदी आजी, आई, ताई, माई अगदी सगळेच चिमुरडी सुद्धा आनंदाने घालतात हा दागिना. याच्यामध्ये सुद्धा खूप प्रकार येतात. मोत्याची नथ, त्याचबरोबर नवनवीन आलेले डिझाईन्स, पेशवाई नथ वगैरे असे भरपूर प्रकार आहेत. त्याचबरोबर टेम्पलमध्ये झालं किंवा ऑक्सिडाइड म्हणजेच सिल्वर कलरच्या नथसुद्धा आजकाल मार्केटमध्ये आहेत. फॅन्सी झालं, डिझायनर झालं, खड्यांची झालं, छान असे हिरवे, गुलाबी पाचू असलेले, पण त्याच्यात जी मोत्यांची ही नथ आहे ती आपली पारंपरिक नथ आहे. नथ जेव्हा तुम्ही तुमच्या पूर्ण लूकसोबत घालता तेव्हा तुमचा गेटअप अगदी पूर्ण होतो महाराष्ट्रीयन लूकसोबत. तर हा पहिला आपला दागिना होता आपल्या पारंपरिक दागिन्यांपैकी. त्याच्यानंतर दुसरा दागिना इथे आहे आपली ठुशी किंवा गादी ठुशी असं दोन्ही याला नाव आहेत. कोल्हापूर जेवढं कुस्तीसाठी फेमस आहे तेवढंच आहे ते दागिन्यांसाठी सुद्धा फेमस आहे बरं का. तर कोल्हापूरमधून आलेली ही ठुशी किंवा गादी ठुशी सोन्याच्या छोट्या मण्यांमध्ये विणून तयार केलेली जाणारी ही असते. पेशव्यांच्या काळापासून चालत आलेली, त्याचबरोबर नवरीला कार्यक्रमामध्ये किंवा समारंभामध्ये घातली जाणारी ही ठुशी वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्नमध्ये सुद्धा येते बरं का. कोल्हापुरी ठुशी, मोती ठुशी, पेंडंट ठुशी, गादी ठुशी असे भरपूर प्रकार याच्यात सुद्धा आहेत. अगदी पारंपरिक असणारा आणि तेवढाच देखणा दिसणारा हा दागिना आपल्या महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यांपैकी आपला दुसरा दागिना होता. आणि जेव्हा तुम्ही हा दागिना घालता तो तेवढाच तुमच्या सौंदर्यात भर टाकतो बरं का. सो अशी एखादी ठुशी तुमच्याकडे असायलाच हवी. त्याच्यानंतर आपला तिसरा दागिना आहे तो म्हणजे कोल्हापुरी साज. या साजावर शुभ व मंगलमयी प्रतीकांचे नक्षीकाम केलेले असते. जसे की त्याच्यामध्ये चंद्र, शंख, चक्र, नाग, कासव इत्यादी शुभ पदके माळेच्या दोन्ही बाजूस जोडलेली असतात. साजाच्या मध्यभागी मोठे असे पदक असून त्याच्या मध्यभागी एक लाल रत्न लावलेले असते. असा हा आपला कोल्हापुरी साज सुरुवातीच्या काळात कोल्हापूरमध्ये खूप घातला जायचा. आणि जरी आज तो जगभर प्रसिद्ध असला तरी कोल्हापूरमध्ये जास्त घातला गेल्यामुळे या साजाला कोल्हापुरी साज असं नाव पडलं आहे. आता जरी भरपूर व्हरायटीमध्ये येत असला हा कोल्हापुरी साज, लग्नामध्ये नवरी मुलीची खूप चांगली पसंती ठरत आहेत. आता मुली परत ट्रॅडिशनकडे वळत आहेत. जुनं ते सोनं म्हणतात ते हेच, कारण की जुन्या गोष्टी कधीच आउट ऑफ ट्रेंड जात नाहीत आणि त्याचं जे नक्षीकाम असतं किंवा त्याचे जे डिझाईन्स असतात ना ते युनिक असतात. त्याच्यामुळे असा एखादा कोल्हापुरी साज तुमच्याकडे असायला हवा असं मला वाटतं. अगदी छान दिसणारा, तुमचं रूप असू देत किंवा साडी असू देत अगदी खुलून दिसते या ज्वेलरीमुळे. त्याच्यानंतर आजकाल ऑक्सिडाईड किंवा सिल्वरमध्ये सुद्धा तुम्हाला ही ज्वेलरी भेटून जाते आणि तेवढीच सुंदर दिसते. जेव्हा तुम्ही सिल्वर काठांची साडी वगैरे घालता तेव्हा ही ज्वेलरी त्याच्यावर खूप छान दिसते. त्याच्यामुळे अशी एखादा हार तुमच्याकडे असायला हवा. त्याच्यानंतर येतो आपला चौथा दागिना तो म्हणजे जुबा, जो की मराठीमध्ये त्याला जुबा म्हणतात किंवा तुम्ही त्याला झुमकासुद्धा म्हणू शकता. तर जुबासुद्धा आत्ता तुम्हाला भरपूर डिझाईन्समध्ये भेटत असला तरी जुन्या डिझाईन्स त्याच्या वेगळ्या होत्या. अशा पद्धतीचे पहिले जुब्यांचे डिझाईन्स असायचे. आत्ता जरी तुम्हाला भरपूर व्हरायटीमध्ये आणि डिझाईन्समध्ये जुबे भेटत असले किंवा झुमके भेटत असले तरी ते पहिली डिझाईन वेगळीच होती. आता तुम्हाला ते इव्हन 2 लेयर, 3 लेयर मोत्यामध्ये मिन्यांचं काम असलेलं गुलाबी, हिरवा किंवा इव्हन त्याच्यात मोराचं वगैरे डिझाईनसुद्धा, जुब्याचे आकारसुद्धा बदलले, त्याच्यात लावण्याची मण्यांची पद्धत म्हणा, त्याचे शेप, अशा भरपूर गोष्टी बदलल्या आहेत. पण जुबं आणि फुलं हा एक जो प्रकार होता ना तो खूप पहिल्यापासून किंवा पूर्वीपासून आपल्या महाराष्ट्रात चालत आलेला आहे. सो हा सुद्धा एक खूप पारंपरिक दागिना आहे आपला. आणि सगळ्यात शेवटचा आपला दागिना आहे बोरमाळ. कलात्मक कलाकृती आणि सौंदर्याचा संगम एकदानी आहे एक अनोखं आभूषण. अगदी बोराच्या आकाराचं असलेलं, त्याच्यामुळे त्याला नाव पडलेलं बोरमाळ. अगदी रेशमाच्या धाग्यामध्ये विणून
बनवलेली ही माळ म्हणजे आपली बोरमाळ. अगदी जुन्या काळापासून म्हणजे खूप जुन्या काळापासून ही आपल्या महाराष्ट्रात आहे असं दिसतं. आता नव्यानेच आलेलं बाई पण भारी या मूव्हीमधून परत अजून त्याच्यात कलर वगैरे व्हरायटी आलेल्या आहेत. नव्याने त्याच्यात खूप सारे डिझाईन्स ॲड होत गेलेले आहे. त्याच्यातले जे मण्यांचा शेप आहे, तो सुद्धा खूप चेंज होत गेलेला आहे. सिल्वरमध्ये म्हणा किंवा ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये सुद्धा तुम्हाला या प्रकारच्या माळा भेटून जातात आणि खूप छान दिसतात तुम्ही कुठलं पण आउटफिट घातलं तरी. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे.